आणि आज आम्ही चाललो कोल्हापूरमध्ये कुठेतरी फिरायला. सो तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघत राहा, तेव्हाच तुम्हाला कळेल की मी कुठे चालली. आणि सो कसं आहात तुम्ही सगळे, कमेंट करून नक्की सांगा. हे लाईन मी विसरली होती, मला लक्षात आली म्हणून मी बोलली. तुम्ही काही कमेंट करत नाही, तरी पण माझं काम आहे म्हणणं की कमेंट करून नक्की सांगा. सो 3 वाजले होते, आम्ही निघालो फिरायला. मी, आई, बाबा, मम्मी. कपिल नव्हता आला कारण त्याला अभ्यास करायचा होता, त्याचे पेपर सुरू होते. सो आम्ही गेलो, आम्हाला जायचं होतं भवानी मंडपात. आम्ही गेला ॲटोमध्ये बसलो, फोटो वगैरे काढले छान मम्मीसोबत, कारण मम्मीसोबत मला टाईम स्पेंड करायला पुन्हा भेटणार नाही, म्हणून स्नॅप वगैरे फोटो असे भरपूर काढून ठेवणार मी माझ्या मम्मीसोबत. सो फायनल आम्ही पोचलो भवानी मंडपात. इथे मी जेव्हा कोल्हापूरमध्ये येते, आता तर 1 वर्ष झालं, 1 वर्षानंतर आली आहे मी. सो इथे आधी मी येते भवानी मंडपात. इथे आल्यावर खूप छान वाटतं, माहीत नाही पण म्हणजे असं शांत वाटते या भवानी मंडपात येऊन. सो मम्मी कॅमेरा पकडून होती आणि मला इतका हसा येत होता, म्हणजे ते बोलतात ना की ते आपण आपल्या आवडत्या प्लेसवर जर गेलो खूप दिवसानंतर, तर ते आतून खूप मस्त असं अलगच वाटते. ते मी सांगू शकत नाही. सो इथे काकू मूर्ती वगैरे इथे विकत होत्या छान. आम्ही आत गेलो, तुम्ही बघू शकता. खूप छान आहे इथे जर आपण बोर होतच नाही. इथे आपण किती वेळ जरी बसलो तरी इथे बोर होत नाही. लोक इथं मस्त म्हणजे आराम वगैरे करत होते. इथे आपण स्टे पण करू शकतो ज्यांना राहायचं असलं. इथे खूप प्रवासी इकडले तिकडले लोक येऊन होते. आणि इथे मी जेव्हा पण येते ना, तेव्हा मला खूप भारी वाटते. त्यानंतर मी गेली, बघू शकता इथे लोक मस्त निवांत पडलेले आहेत, म्हणजे आराम करत आहे, झोपून आहे कोणी काय. इथे भव्य दिव्य शाहू महाराज यांचा आकर्षक पुतळा आहे. नेहमी मी जेव्हा पण इथे आली आहे ना फॅमिलीसोबत माझ्या, आम्ही सगळे, तर हे जशानं तसंच आहे. इथलं जे बॅकग्राऊंड वगैरे काही इथलं बदललं नाही आहे. सो मला खूप भारी वाटते इथं आल्यानंतर. हे सगळं बघितल्यानंतर आठवण येते की मी इथे आधी यायची, लहान होती तेव्हापासून. जेव्हा कोल्हापूरला आली आहे तेव्हा हे असं बघून मला खूप छान वाटते. आणि इथे साईडला हे पाण्याचं तलाव आहे छोटं, तिथे कासव वगैरे असतात ह्या पाण्याच्या आतमध्ये. नंतर आमचं नमस्कार, देवीला नमस्कार वगैरे सगळं झाल्यानंतर, सगळं बघितल्यानंतर आम्ही आलो बाहेर. तुम्ही बघू शकता बाहेर हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. आम्ही इथे सगळं बघितल्यानंतर आज जाणार आहे. सो तुम्ही ब्लॉग बघत राहा, एन्जॉय करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटू आपण थोड्या वेळानंतर. नाही, कोणता फुल आहे? मोगरा आहे. हा बोले किती देव, 20चा देव का 50चा देव? आपण आता आनंदीसाठी घ्यायचं ना पहिले. हे बघे राजवाडा पोलीस गडबड करायची असून तर जा. बघ तिथे 100 रुपयाला पर पेन्सिल काय पाहिजे का? ती मस्त ड्रेस आहे ना तिथं समोर. वाढते अंगात घ्यावं ठेवून का म्हणते कोल्हापूर. जान्हवी, कोणता नेकलेस सांगितलं? हे मी काय कोट देते.
नारायण ज्वेलरी मध्ये जाऊ. नारायण माऊली वाजलेले का या खालीच दुकान आहे बघा. अहो बघितल्यावर घ्यायला पाहिजे, इतका माल लावलाय जाऊ. साज कोणता तरी अहो तुम्ही बघितल्यावर घ्यायला पाहिजे एवढा माल आहे. काय ती सुंदर साडी आहे. हे 300 200 पुढे रेट वेट आणि हे सगळे 100 वाले. हे 100 वाले का? हे बघा आपल्या घरी तू आणलेली आहे तशी. काय लावायचं राहिले आपल्याला? मम्मी ते वाले ब्लॅक वाले सिंपल वाले पैजन नाही का ग, ते देते काय? कारण बाप कोणतं हे हे ब्लॅक वाले छान वाटतं. काल डोक्याला लावतो. नाही जी डोक्याला केले हे काय लावतो? पायात पायात लावायचं आहे ते. नाही जाणार डबल तशी ती. घ्यायचं ना आता काय करू. कृपया चप्पल काढून जावा. आता घालून घ्या. थोडं सामोर घालू ना. आता गळ्यातली चप्पल मग काय तर आता येते का अडकतो आणि आता पायात मी बसते त्याच्या आपण जाऊ. हळू ये रे बाबा. हो हे वाव मम्मी किती सुंदर आहे का. नाही घेतलेले गेल्या वर्षी. सुंदर 6 पीस गेले त्यातले. कोल्हापूर साज आहे. मोठ्यातलं आहे म्हटलं 200 वाले. मोठंच पाहिजे होतं तिला. हेच आहे का मम्मी कोल्हापूरचा. हेच आहे. पण हे किती सुंदर वाटत आहे का ब्लॅक. आणि सिंपल म्हणजे किती. हो हे तर आपण यूज बघू का ते काढू. आई तुला केसाला कलर दिलाय काय. हायलाइट केलं. नाही होते. जाते 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 जाते. तसं असतं तर मी केलंच कशाला असतं. हो तेच. हे बघ मला नाही का मम्मी असं. हे बघ मम्मी हे असं पाहिजे का.
मम्मी एक नेकलेस घेऊ का याच्यातला मी? पाहतच नाही ते, जाऊ दे. क्या आनंदीसाठी आईला विचार होते हे वाली होईन आनंदीच्या हातामध्ये नाही ते बाहेर ते होते. हे सगळे अँकल नाही आहे ना, ते ब्रेसलेट आहे. अँकल अगं आई कुठे एकटी चालली का? हे एक काढा. कितीला येत आहे ती? 30 रुपये. अहो महाग आहे. अरे बापरे. 50 रुपये. हे सॅक तर मी आणलीच नाही, तिथेच ठेवली. कसं हे बघ कसं ऍक्टिंग कृपया चपला येते काढून. आणि हिच्यासाठी दाखवा असाच डार्क ग्रीन. जास्त ढील आहे. मोठं होते अजून छोट. हो, हा लहान. त्या सुवर्णीच्या बांगड्या ते तुम्हाला बांगडी नव्हती असं पूर्ण दाखवून ते नाही काय हो दादा, ते याच्यासारखं चुड्यासारखं मिळते ती बांगडी बारीक. चुडा म्हणजे असं आहे. हा ते बारीक तशी चुड्यासारखी. बांगडी. तुम्ही चुड्यातलीच दिलं ना मला. नाही कुठल्या तर नवरी म्हणून सराव दे ना. आता घालणार आहे की बांधून देऊ? एक डझन द्या, चांगला बघून द्या. माझा चेहरा पण येत आहे का पाहिजे? काय असं जरासं तेल असं पुसलं किंवा साबण पुसलं ना तरी आज जाते ते. ढिला सोडा. मी घातलेल्या माहिती आहे. हाँ ऐका आहे ना छोटी चप्पल. पहिले आनंदीची साईज विचारू. सेवन नंबर कपिलचा नंबर आहे 79. काका
सगळे खायला लागले ना, मला कोण खायला दिलेलं नाही अजून. व्हिडिओ टाकले.